कोरोना काळानंतर असं सांगितलं जातं की हृदयरोगामध्ये खूप किंवा या विकारामध्ये वाढ झालेली आहे आणि जसं आपण वेगवेगळ्या वयोगटानुसारही ती वाढ पाहतोय, तर कोरोना काळ हा त्याला कारणीभूत आहे का? खरंच ते कारण आहे आणि तुम्हाला त्यामध्ये वाढ दिसते? आता कोरोना काळानंतर वाढ ही दिसतीये हे शुअर आहे, ह्याला काही वाद नाही. बरं. आता ह्याचं कारण कोरोना किंवा कोविडच होता का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याला हजारो रिसर्चेस लागतील, हजारो त्याच्यात तर्क असू शकतील, पण झाल्यानंतर कोविड झाल्यानंतर ह्याची वाढ झालेली ह्याला काही दुमत नाही. याला कारण अशीही असू शकतात की कोविड मध्ये जे लोकांनी स्ट्रेस घेतलेला होता त्या स्ट्रेस मध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असू शकेल. कोविड मध्ये जी लोकांनी नको नको ती औषधं भयंकर घेतली त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम आलेला असू शकेल. देयर कुड बी एन नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड एन नंबर ऑफ आन्सर्स. म्हणून माझ्या मते मी असं म्हणेन की ती कोविड नंतर वाढलेला दिसलेला हृदयरोग असो किंवा कोविडच्या अगोदरचा हृदयरोग असो, त्याचं कारण मला जे दिसलेले तो स्ट्रेस आहे. त्या स्ट्रेसला जर ॲड्रेस केलेलं असेल तर कोविड नंतरच्या हृदयरोगाला सुद्धा बरं करता येईल आणि कोविडच्या अगोदरच्या हृदयरोगाला सुद्धा बरं करता येईल.